मी किडा मरतोय का? होय त्यात आज जातो त्याच्या आता अक्षयच जातोय आपल्यावर मरतोय तेच रेशीम. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तब्येत जरा बिघडलेली त्यामुळे व्लॉग काही येऊ शकल नाही. मी गेलतो कवट्याला टायर आणायला. मग दुकान मालक म्हटले प्रमोशन करा, डिस्काउंट देतो. 3 वर्षीय वॉरंटी गिअरची. तुम्ही पण वापरा. जुने बस स्टँड तहसीलदार कार्यालयासमोर टायर. मग त्यांनी पण डिस्काउंट दिला बघा. मित्राच्या घराचं बांधकाम चालू होतं म्हणून त्यानं बोलवलेलं घर बघायला ये म्हणून. संध्याकाळच्या वेळी त्याच्याकडे गेलतो बघा. मग तो काय व्हिडिओत येणं झालता, तरी पण जबरदस्ती घ्यायला बघितलं, पण ते काय आलं नाही बघा. शेवटी गडीला असतोय हो जरा. मग तिथनं रेशीम उद्योग बघायला गेलतो बघा जरा. 400 ते 500 म्हणजे त्यांचे विकायचे आळ्या आहेत ना. एकात नाही 400 ते 500 असते. सरासरी 50,000 ते 55,000 किडा आहेत आता पडलेले. सगळे. ही कुठं आणताय तुम्ही? ते एक कन्सल्टिंग करणारा एक माणूस आहे. बरं, तो त्याच्या ओळखीनं आणतोय तो. ते आणून देते. हा म्हणजे कोर्स तयार करते ते. तेच घेऊन देते. तेच घेते. मी किडा मरतोय का? होय त्यात आज जातो त्याच्या आता अक्षयच जातोय आपल्यावर मरतोय. तेच रेशीम. हा होय मोठी म्हणजे त्यांचा पिरियड आहे ना, त्या पिरियड मध्येच ते करायला लागते. ओळखतात म्हणजे ट्रान्सपरंट होते आळी. आणि आता पिकते म्हणजे पूर्ण पूर्ण आरपार दिसते. आरपार दिसतंय. त्यावेळी ओळखायचं सगळं झाले फायनल. मग तुम्ही कसं चेक करता आता? ते आता लाईटवरच की. त्याचा रेट पण चढ उतार होतोय. होय होय. क्वालिटीवर सगळं डिपेंड असते. क्वालिटी तू आपल्या हातात काय नाहीच ना. क्वालिटी आपल्या हातात आहे. कसं एकदम पाला क्वालिटी बनवायचं. पाला समजा असं म्हणजे एकदम असा चुरगाळला फाटला नाही पाहिजे, फाटला नाही पाहिजे पाला. मग त्याच्याप्रमाणे पाला क्वालिटी म्हणजे क्वालिटी वगैरे पाहिजे पाल्याची सगळी व्यवस्थित. पाल्यावर पण डिपेंड करतो पाला आणि टेम्परेचर.